आणि मुंबईतल्या कोस्टल रोडला लागून असलेल्या वरळी सीफेड परिसरात मरीन ड्राईव्ह धर्तीवर बांधण्यात आलेला विहारपथ आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खुला करण्यात आला। तब्बल 5.25 किलोमीटर लांबीच्या या विहारपथावरून फेरफटका मारताना मुंबईकर नागरिक आणि मुंबईत येणारे पर्यटक इथल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ शकतात। हा विहारपथ खुला होताच अनेक मुंबईकरांनी आजची संध्याकाळ तिथं घालवली। पाहूयात आमच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी केलेली बातचीत। मरीन ड्राईव्हच्या धर्तीवरती बांधण्यात आलेला कोस्टल रोड लगत असलेला विहारपथ आता मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे। तब्बल 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण अशा विहारपथावरून मुंबईकर आता समुद्रालगत फिरून त्या संपूर्ण समुद्राचा आनंद घेऊ शकतील। आपण बघतोय की अगदी विहारपथ खुला होताच काही मुंबईकर त्याचा आस्वाद घेण्यासाठी देखील इकडे आलेले आहेत। पहिल्यांदाच तुम्ही पहिले आहात जे या विहारपथावरून खरं फिरतायत, काही वेळापूर्वी उद्घाटन झालंय, कसं वाटतंय फिरताना? हो, खूप छान वाटतंय। आम्ही कल्याणवरून आलो होतो, आम्ही अटल सेतूवरून मरीन ड्राईव्हला गेलो, मरीन ड्राईव्हवरून आता वरळी सी लिंक वरून आम्हाला तिकडे बांद्र्यावरून जायचं आहे, पण इकडे आल्यानंतर खूपच छान वाटलं। खूप छान मस्त वाटतं बघायला। आम्ही खूप म्हणजे प्रतीक्षा केली इथे बघण्याची, पण शेवटी तो प्रसंग आज आला बघण्याचा। आम्ही पण वरळीला राहिला इथे। आता पहिल्या विषय खूप सुंदर केलेलं आहे, खूप छान खूप मस्त वाटतंय। पहिल्या विषय वरळी म्हणजे खूप बदललेलं आहे आता पहिल्यापेक्षा। पहले से तो बहुत बेटर लग रहा है, बहुत सुंदर लग रहा है। इधर का माहौल एकदम एक नंबर है। थोड़ा बारिश का मौसम है, अभी सब बहुत अच्छा लग रहा है हमको यहाँ पे आके। हाँ, तो पहले पब्लिक बहुत आ जाती थी तो रास्ता थोड़ा क्लोज था तो बहुत भीड़ भड़ाका था। अभी रोड चौड़ा हो गया तो बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा काम हुआ है, मुंबई सरकार ने बहुत अच्छा काम किया है यहाँ पे। विहारपथ आहे तो मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे, पण जर संपूर्ण हा विहारपथ बघितला तर 5.5 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण विहारपथ आहे आणि आजपासून हा विहारपथ मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे। आणि या विहारपथावरून फिरताना नक्कीच मुंबईकरांना मरीन ड्राईव्हची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत करमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई।